नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर आज आम्ही घाटशेंद्रा येथील परिसरामध्ये या ठिकाणी आलो असता आणि या ठिकाणी येण्याचे कारण असं की आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते कृष्णभाऊ सहाने यांच्या शेतात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी येण्याचे कारण असं की कृष्णभाऊ सहाने आमचे जिवलग मित्र असताना मी गेल्या 2-4 दिवसापासून त्यांना फोनच्या द्वारे त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना मी फोन त्या ठिकाणी लावत होतो, पण कृष्ण सहाने फोन त्या ठिकाणी उचलत नव्हते आणि मी परेशान होतो की माझा मित्र कृष्णभाऊ सहाने फोन या ठिकाणी का उचलत नाही। पण मी वारंवार प्रयत्न करत असताना त्यांच्या घरच्या बहिणीने फोन त्या ठिकाणी उचलला आणि उचलला असता तर मी त्यांना त्या ताईला विचारलं की ताई कृष्णभाऊ फोन या ठिकाणी का उचलत नाही। तर त्यांनी त्या ताईने मला सांगितले की भाऊ या ढगफुटी पावसामुळे या गेल्या 2-4-8 दिवसापासून जो पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे आमचं सर्व नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि कुठेतरी या नुकसानीचा धसका माझ्या कृष्णभाऊने या ठिकाणी घेतलेला आहे, त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। तर आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो असता तर आजही खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत आहे। तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही माझे मित्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शेतकरी किती परेशान आहे। मी तुमच्या देखतच किती जणांकडून पैसे उसनवार या ठिकाणी घेतलेला आहे आणि उसनवार घेण्याचे कारण असं की मी या शेतीच्या उत्पन्नातून जो मला पैसा मिळेल त्या उत्पन्नातून मी त्या लोकांचे उसनवार घेतलेले पैसे परत करेल आणि जो थोडाफार पैसा राहील तो माझ्या परिवाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी या ठिकाणी वापरण्यात येईल। पण करायला गेलो काही आणि झालं काही आणि या निसर्गाच्या प्रकोपामुळे माझा सर्व माल पिके या ठिकाणी खराब झालेले आहे। तर आज आम्ही त्यांच्या शेतात या ठिकाणी आलो असता तर कृष्णभाऊ ठसाक या ठिकाणी रडत आहे की तातेराव भाऊ माझं फार नुकसान झालं, माझ्याकडे पहिल्याच लोकांचे पैसे या ठिकाणी असताना आणि आज या पावसाच्या प्रकोपामुळे पहा माझ्या शेतामध्ये, पहा माझ्या वावरामध्ये पाणीच पाणी या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्ण माल या ठिकाणी सडलेला आहे, पूर्ण अद्रक या ठिकाणी पिवळी पडलेली आहे। तर आज कृष्णभाऊ या ठिकाणी ढसाढस रडत आहे। तर मित्रांनो, मी माझ्या कृष्णभाऊचं एक भावना मी सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत नाही आहे। मी त्यांची दशा दुर्दशा व त्यांच्या शेतातील हाल हे सरकारला, शासनाला, प्रतिनिधींना कळलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी या सोशल मीडियावर या ठिकाणी टाकत आहे। तर मी या शासनाला विनंती करतो की तुम्ही पाहणी करत आहात, पंचनामे करत आहात, ही चांगली गोष्ट आहे, पण नुसते पाहणी आणि पंचनामे करून तेवढं न थांबता या लोकांना ताबडतोब एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी। तेव्हाच या शेतकऱ्यांचा पाठीचा कणा ताट होणार आहे। कारण शेतकरी संपलेला आहे आणि जर शेतकरी संपला तर देश संपला, कारण शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि आज या शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे। प्रत्येक संकटाला हा शेतकरी आपल्या देशाला सामोरे जातो अन्नधान्याच्या माध्यमातून, पण आज या शेतकरी बांधवावरच या ठिकाणी संकट आलेलं आहे। तर मी या भारतातील सर्व, महाराष्ट्रातील सर्व काही श्रीमंत लोकांना विनंती करतो की तुम्ही आज या शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे, तुमच्या माध्यमातून शासनाकडे पैसा जमा करा आणि या शेतकऱ्यांना जेवढी मदत तुमच्याकडून करता येईल तेवढी मदत करण्याचं काम या ठिकाणी करावे, नाहीतर अन्यथा या शेतकरी बांधवांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। कारण आज आमच्या कृष्णभाऊला 4 मुलं आहे, छोटे मोठे, आज ते त्यांच्या मुलांना घेऊन या शेतात या पत्र्याच्या घरात या ठिकाणी राहतात आणि मुलांना शिक्षणाची अडचण आहे, पण तरी 2 पैशासाठी मुलांना 2-3 किलोमीटर पायी जावं लागतं शाळेत जाण्यासाठी, पण तरी गावात न राहता या शेतीमध्ये आपलं सकाळी सकाळी काम झालं पाहिजे या आशेने शेतातच घर या ठिकाणी बांधलेलं आहे। पण विचार केला काही आणि झालं काही, तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून शासन मायबापाला विनंती करतो की आमच्या कृष्णभाऊला किंवा अनेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण ताबडतोब नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी, एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। धन्यवाद।